नमस्कार. मी आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. आपण सर्व होमवर्क करत आहात आतापर्यंत जे काही झालं आपले 2 दिवसाचं, तर त्याच्यामध्ये मी स्वतःला म्हणजे समजावून सांगते, की तुम्ही होमवर्क करत असाल, है ना? कारण होमवर्क हे शाळेचं होमवर्क नाहीये, की याच्यामध्ये तुम्हाला शिक्षा होईल किंवा काही प्रश्न विचारले जातील किंवा काय असं नाही. तुम्हाला स्वतःला शिकायचं आहे, अनुभव करायचा आहे, अनुभूती करायची आहे. कारण हे जे शिक्षण आहे, हे सगळं आपलं आध्यात्मिक आहे. याच्यामध्ये दिसणार काहीच नाही तुम्हाला. मी काहीही दाखवू शकणार नाही. तर हे अनुभूती तुमच्या आतून येणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी जे होमवर्क सांगते, की ध्यान करायला, साधना करायला किंवा काही स्क्रिप्ट लिहायला किंवा जे काही लिहिणं वगैरे असतं, त्या कृती करायला, त्या तुम्हाला अगदी भावुक होऊन, भावनात्मक होऊन तुम्हाला त्या करायचं आहेच. तर त्याचा रिझल्ट तुम्हाला 100% येणार. याची मी गॅरंटी देते. ठीक आहे? तर आजचा दिवस आहे तिसरा आणि आज आपण शिकणार आहोत मौन. आणि मौनाची शक्ती किती असते, म्हणजे शांततेसाठी मौन किती आवश्यक आहे, हे आपण शिकणार आहे. तर काल आपण अंतर्मनातील शांततेबद्दल शिकलो होतो, की आतमध्ये शांतता कशी असावी. तर आज आपण शिकणार आहे मौनाची शक्ती. आपण नेहमी बोलतो, की किंवा संवाद करत असतो. पण कधी लक्ष दिलं का, की काही वेळा शब्दांपेक्षा मौन अधिक काहीतरी सांगून जातं. है ना? कधी-कधी काही न बोलताही आपण खूप काही सांगून जातो. तर बघा ही ताकद कशी आहे, मौनाची खरी ताकद कशी राहते, हे आपण आजच्या याच्यामध्ये बघूया. तर त्यातला पहिला पॉइंट आहे मौन आणि शब्दातला फरक काय असतो? मौन म्हणजे काय आणि शब्द म्हणजे कसे असतात? तर शब्दांमध्ये ऊर्जा असते. चुकीचे शब्द किंवा लो एनर्जीचे म्हणजे लो फ्रिक्वेन्सीचे आपण शब्द वापरले किंवा शिवीगाळ दिली किंवा निगेटिव्ह शब्द केलं, तर आपलं मन दुखवतं. म्हणजे मन दुखावतात हे शब्द. आपली नाती तोडतात आणि एक निगेटिव्ह मेसेज जातं. पण मौनामध्ये शब्द जरी नसले, तरी पण तो संदेश पोहोचवतो. मी तुम्हाला सांगितलंय प्रत्येक वेळी, की शब्दांमध्ये एनर्जी आहे, पॉवर आहे. नक्कीच. तुम्ही कोणते शब्द यूज करता, ते तुमच्या भावना त्या शब्दांच्या मार्फत म्हणजे आपली एनर्जी पोहोचवतात. तुमच्या भावना रागाची आहे, की वादाची आहे, की प्रेमाची आहे. तुमच्या शब्दांमार्फत ते कळतं. पण कधी-कधी म्हणजे तुम्ही मौन असले, तुम्ही शब्द नाही वापरले, तरी सुद्धा तुमचा संदेश पोहोचतो. तर कधी-कधी वाद-विवाद किंवा काय खूप जास्त हे झालं, अशा वेळी तुमचं मौन जास्त प्रभावी असतं. आपण इतकं हे म्हणतो, की चांगल्या शिव्या हासडून आलो, चांगलं त्याची काढली खटरपटे, सारं त्याच्या बाप-दादाचं हे काढून ऐसी-तैसी करून ठेवलो, असं केलं, तसं केलं. पण तुम्ही खूप चांगलं काम केलं का? नाही. तुम्ही उलट डाउन केलं स्वतःला पण, त्याची पण एनर्जी आणि तुमचे रिलेशनशिप हे झाले. मग दुसऱ्यांबद्दलच्या चुगल्या चहाड्या करतो किंवा याचं त्याला मी तुला सांगते, पण तू कुणाला सांगू नको. कुणाजवळ बोलू नको. असं आपण बोलत असतो. हो ना? पण अशा वेळेस जर त्याचं तुम्हाला वाटतं, की त्याचं वाईट होऊ नये किंवा आपण सांगतोय, मी तुला म्हणून सांगतेय. पण तू त्या दुसऱ्या कोणाजवळ सांगू नको, उगाचच बदनामी होते हां. पोरीवारीची जात आहे, नाही बोलावं. असं आपण बोलतो आणि आपणच सांगतोय त्या पोरीबद्दल. म्हणजे बघा किती स्वतःला म्हणजे आपण त्या शब्दांद्वारे सुद्धा म्हणजे एनर्जी आपण पोहोचवतोय हे आपल्या लक्षातच येत नाहीये. पण अशा वेळी मौन हे जास्त प्रभावी ठरतं. कारण शब्द हे वाढवत नेतात. म्हणजे वाद हे वाढवतात. पण मौन मात्र शांतता देऊ शकतं. बघा किती फरक आहे, किती अंतर आहे. जसं म्हणजे आता आपण आपल्या मुलांवरही रागवतो कधी-कधी आणि रागा-रागाने मग कट्टी घेतो आणि बोलतच नाही. मग मुलाला खूप गरज पडते, की आज मम्मीनी माझं हे नाही करून दिलं, मम्मीनी माझं ते नाही करून मग तो येतो, "मम्मी मला हे करून दे." मम्मी, मम्मी बोलतच नाही. तिकडे जाते, मग इकडे जाते, टाळते, त्याला हे करते, तसं करते. जसजसा वेळ जातो तसतसा तो म्हणजे अधीर होऊन जातो तो मुलगा, की मम्मी बोलत का नाही? आणि मग त्याला समजतं, की नाही मी असं केलं ना, मग आता मम्मी ठीक आहे. सॉरी मम्मी पुढच्या वेळेसपासून नाही करणार असं.
स्वतःच बोलतो. त्याला एवढं सांगावं लागत नाही किंवा एवढं समजावून सांगत नाही. म्हणजे बघा, जोपर्यंत ते मम्मी त्याला रागवते, त्याला छडी मारते, त्याला हे करते, त्याला ते करते, नाही समजत किंवा तो परत तसाच करेल, परत मस्ती करतो. पण जेव्हा ती मौनमध्ये त्याच्याशी रागवून बोलत नाही, म्हणजे मौनामध्ये रागवते, तर ते मौन खूप जास्त लवकर समजून जातं त्या मुलाला. समज लवकर येते. तर खरंच सांगा, तुमच्या पण आयुष्यामध्ये असं कधी झालंय का, की तुम्ही कधी काही बोलले नाही, पण दुसऱ्या व्यक्तीने तुमचं मौन समजून घेतलेलं आहे? असं तुम्ही कधी म्हणजे हे केलेलं आहे? विचार केलेला आहे असं कधी, म्हणजे फील केलंय तुम्ही? येस? कोणाकोणाच्या आयुष्यात असं झालंय? येस. है ना? कीर्तीने केलेलं आहे. अजून? अश्विनी. माझी आई मॅडम, हां. माझी येस. आई करायची की आम्हाला काही बोलायची नाही, फक्त एकदा सांगायची, नंतर काही बोलायची नाही, गप्प बसायची. ते हां. आम्ही समजून काहीतरी आपलं चुकलंय म्हणून. हां. तर त्याच्यामध्ये जास्त ताकद आहे मौनामध्ये. आणि शब्दांच्या ठेवणमध्ये. आपण रागाच्या भरामध्ये काहीही बोलून देतो आणि आपल्याला वाटतं, की त्याला चांगलं सरळ, म्हणजे त्याला चांगलं मी सरळ केलं. पण ॲक्चुअली ते सरळ नसतं. तर शब्द बोलायचे असतील तर हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीज बोलायचे. जर तुम्हाला ताकद दाखवायची आहे आणि शब्द नाही बोलायचा आहे, तर मौन ही सगळ्यात मोठी, म्हणजे ऊर्जा आहे ही. ताकदवान ऊर्जा आहे. त्यातला दुसरा पॉइंट आता आहे, की मौन हा आपली ऊर्जा जपतो. ऊर्जा जपतो म्हणजे जे शब्दांमध्ये प्रत्येक शब्द बोलणं, प्रत्येक ह्याच्यामध्ये आपलं एनर्जी खर्च होते, बाहेर निघते. हां, ती चांगल्या पद्धतीने आपण बोललो, जसं आज मी तुमच्याशी बोलतेय, तुम्ही माझ्याशी बोलताय, याच्यामध्ये चांगली देवाण होते. ही ऊर्जा खर्च म्हणून नाही म्हणता, ही देवाण आहे. आपण एकमेकांची ऊर्जा वाढवतोय आणि अशा ह्याच्यामध्ये खर्च करणं जरुरी आहे. पण जिथे वादविवाद असेल किंवा अनावश्यक गप्पा असतात किंवा मग चुगल्या चहाड्या असतात, तर हे म्हणजे असं केलं की तिथे आपलं मन थकतं. म्हणजे ती ऊर्जा एक्स्ट्रा जास्त जाते आणि तिथे तुम्हाला थकल्यासारखंच होतं, की बापरे! किती हे झालं. किंवा मग जेव्हा तुम्ही अ, दुसऱ्यांच्या मागे चुगल्या चहाड्या करता किंवा त्यांना वाईट काहीतरी बोलता, त्यावेळेस तुमचं मनाची शांती हे होऊन जाते. तुमच्या मनामध्ये ते वारंवार तेच घोळत राहील. म्हणजेच तुमची ऊर्जा वेस्ट जातेय. तुमचं मन थकलेलं वाटेल. तर अनावश्यक गप्पा मारणं पण काही व्यर्थ आहे. आणि मौन म्हणजे काय होतं? तर तुमच्या ऊर्जेची बचत होते. जेव्हा तुम्ही मौन बाळगता, तेव्हा तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला विश्रांती मिळते. हे खूप जरुरी आहे. मौन म्हणजे आतमध्ये पण मौन आणि बाहेरचं पहिल्यांदा शिका, की तुमचे शब्दच असे म्हणजे हे ऊर्जा खर्च करणारे नको आहे. ऊर्जा खर्च करतात, पण पॉझिटिव्ह वेकडे. ठीक आहे? ज्याच्याने तुमच्या शरीराला उत्साह मिळेल आणि मनाला म्हणजे आनंद मिळेल. असे शब्द असेल तर चांगलं, नाही तर तुम्ही मौन करा, मौन राहा. म्हणूनच तुम्ही विपश्यना केलं असेल कोणी, तिथे 10 दिवस मौनच असतं. इव्हन इशारेबाजी सुद्धा चालत नाही. जे काही आहे ते शांतपणे ऐका, बघा आणि निघा. हां, नकारात्मक ऊर्जा बाहेर नकोच आणि आतमध्येही नको. तर जसं तुम्ही बाहेरचं हळू केलं, तर मग आतमध्ये पण तुम्हाला त्याची वळण लागेल आणि नक्कीच बघाल तुम्ही समोर जसं तुम्हाला शांततेचा समज येईल, तसं तुम्हाला आतून शांत व्हायचंच आहे, करायचंच आहे आपल्याला. आणि म्हणूनच विपश्यनामध्ये पण आपल्याला शांत, म्हणजे मौन धारण करायला सांगतात किंवा मग साधू, ऋषी किंवा योगी, मोठे-मोठे हे असतात, हे मौन धारण करत असतात. हिमालयामध्ये जाऊन एकांतमध्ये राहतात. का? आतमध्ये स्वतःला बघायचं असतं, की काय मी विचार करते, माझे विचार कुठपर्यंत योग्य आहेत किंवा काय आहेत, हे बघणं खूप गरजेचं आहे प्रत्येक क्षणाक्षणामध्ये. तर नेक्स्ट पॉइंट आहे नात्यामधील मौन. नात्यामधील मौन असं का म्हटलेलं आहे? कारण नात्यामध्येच जास्त वादविवाद होतात, ते शब्दांमुळे होतात. म्हणजे नवरा-बायको असो, आई-वडील असो, मित्र-मैत्रिणी असो, की आपले छोटे-छोटे मुलं सुद्धा असो.
वाद होता ते फक्त शब्दांमुळे, की तू असं मला म्हटलं, तू तसं मला म्हटलं. त्यांनी मला असं म्हटलं, त्यांनी मला असं म्हटलं नाही, तर माझं असं नाही तर तसं नाही. सतत सतत म्हणजे पैशामुळे नसेल किंवा आरोग्यामुळे नसेल तर शब्दांमुळे वाद जास्त होतात. आणि बघा शब्दच एक इतके सुंदर म्हणजे देवाणघेवाणाचं साधन आहे, पण त्याच्याचमुळे आपण जास्त वादविवाद करत असतो आणि जास्त एनर्जी खर्च करत असतो. पण स्वतःला समजून उमजून जर काही वेळ आपण स्वतः मौन बाळगून केलं आणि दुसऱ्यांचं ऐकलं, आपण स्वतः मौन बाळगायचंय आणि दुसऱ्यांना बोलू द्या किंवा दुसऱ्यांचं ऐका, तर तुमचे नाती नक्की सुधारतात. यालाच म्हणतात लिसनिंग. लिसनिंग म्हणजे तुम्ही तुमचं काही तिथे वापरू नका, की मला असं वाटलं किंवा मला असं झालं किंवा मी असं ऐकलं नाही. तो काय सांगू इच्छितो त्याला म्हणतात लिसनिंग. त्याच्या भावना ऐकायच्या. ऐकायचं तर नुसते शब्द नाही, तर त्याच्या डीपमध्ये जाऊन ऐकायचंय, खोलवर ऐकायचंय. आणि असं जेव्हा केलं तेव्हा नाती सुधारतात. तर मौन म्हणजे काही न बोलणं असं नाही होत. तर मौन म्हणजे योग्य वेळी न बोलणं. योग्य वेळी बोललं नाही म्हणत आहे मी. योग्य वेळी न बोलणं. मौन म्हणजे काहीच नाही बोलायचं, असा अर्थ नाही होत. जिथे बोलायचंय तिथे बोलायचंय. पण योग्य वेळ पण अशी असते जिथे न बोललेलं बरं. सोडून द्यायचं असते. काही वेळेस दुसऱ्यांचं कारण तुम्हाला मी पहिलेपासून सांगते, की आपल्याला म्हणजे जसं मला जे गोष्टी ज्या डायरेक्शनने मला दिसते इकडे, समोर माझा जो बसला असेल त्याला तसंच सेम दिसणार नाही. इव्हन माझ्या बाजूला इथे जरी बसलं असेल तरी काही त्या अँगल बदलला, दृष्टी बदलली ना. तसंच आहे तुमच्या बोलण्याचं, तुमच्या विचार करण्याचा. येस, बरोबर. वाद होतात तेव्हा अशा वेळेस बिलकुल गप्प बसणंच योग्य असतं. येस, श्वेता. एक्झॅक्टली. काही वेळेस आणि मग त्यांना बोलू द्या, समजून घ्या, त्यांच्या भावना समजा, लिसनिंग करा आणि मग त्याच्यानंतर त्यांना शांत झाल्यानंतर, "आता माझं ऐकायला तयार आहेस का?" आता याच्यावर आणि तेही म्हणजे रिझल्ट याच्याने, की उगाचच त्याच्यावर आणखी 2 शब्द आगाऊ बोलायचं किंवा "तू असं म्हणतोस, तू खोटारडा आहेस, तू असं" ते आरोप करायचं नाहीये. त्याच्या आपली बाजू फक्त समजावून सांगायची आहे आणि जो तो ऐकण्याच्या ह्याच्यात नसेल, तुम्हाला शांत मौन धारण करूनच ऐकलं, तरच गैरसमज सुटू शकतात. हे सगळ्यात जास्त तर दाम्पत्यामध्ये म्हणजे नवरा-बायकोमध्ये भांडणं जास्त होतात. तर अशा वेळेस एक जण जरी मौन धारण करत असेल, ऐकत असेल, तर खूप चांगलं होतं. आम्ही ना काल परवाच्याच दिवशी म्हणजे मी जरा भंडाऱ्याला गेले होते, तर मी माझ्या मामाकडे वगैरे तिथे गेले होते. तर ते म्हणजे आम्हाला सांगत होते, माझे मामा म्हणजे आमच्याच वयाचे होते, काही असं खूप मोठे नव्हते. तर ते मला सांगत म्हणजे आम्ही सगळे बसलो होतो आणि गप्पा करत होतो, तेव्हा माझ्या आई-वडील आता माझे आई-वडील दोघंही नाही आहेत. पण त्यांनी इतक्या सुंदर गोष्टी आठवल्या, की कशी म्हणजे माझी आई होती. तर मी पण त्याच्यामध्ये सांगितलं, की खरंच मला कधी आठवतच नाही, लहानपणापासून तर आता अगदी मोठ्या होईपर्यंत, की कधी दोघांचे भांडणं झालेत आणि खूप जोराजोराने म्हणजे दोघं आपसात बोलत होते किंवा भांडलं असं. पप्पा माझे बोलायचे. काहीतरी कधी-कधी म्हणजे काहीतरी त्यांच्या अशा टिपिकल अशा काही शिवी म्हणजे अशा खूप घाणेरड्या शिव्या नाही, पण काही त्यांच्या ह्याच्यातल्या लँग्वेजमधल्या काही असतील. पण आई मात्र कधीच त्यांना उलट उत्तर देत नव्हती. मी कधीच ऐकलं नाही. कधीच ऐकलं नाही, की आईने कधीतरी उलट उत्तर दिलं किंवा हे. पण नंतर मग जेव्हा त्यांची दोस्ती झाली, तर पप्पा किचनमध्ये डायनिंग टेबलवर बसायचे. आई स्वयंपाक करता-करता बरंच काही सांगून जायची. त्यावेळेस जे काही बोललं नाही, तर मला ते पण आठवतं. इव्हन म्हणजे आई बाजारातून आली, कोथिंबीर निवडणं, काही शेंगदाणे म्हणजे हे करणं, तर तेव्हा पप्पा बसून आपले काम तर करत होते, पण ते आता आईशी बोलायचं म्हणून आपलं काहीतरी असं करायचं. तेव्हा आई इतक्या चांगल्या म्हणजे ते सगळं बरोबर त्यांना ती सांगायची. आणि नेक्स्ट टाईम त्यांच्यामध्ये दुरुस्त दिसायची ती. ते किती सुंदर अंडरस्टँडिंग होतं त्यांच्यामध्ये. मला हे आज आता म्हणजे आता समजतं असं, की त्यावेळेस मला असं वाटायचं आई किती अन्याय सहन करून आली बिचारी. एक कविता पण लिहून घेतली होती मी स्त्रीवर. तर म्हणजे मला असं वाटायचं खूप अन्याय. पण अन्याय नव्हता तो आईनी म्हणजे ती समज प्राप्त करून घेतली होती.
तो मान द्यायची ती त्यांना. आणि जो घरात मान मिळतो तोच मग त्यांना साऱ्या नागपूर शहरामध्ये त्यांना तो मान मिळत होता. त्या लेव्हलवर ते होते. तर हे म्हणजे आज आम्ही त्या दिवशी असंच बोललो, आई पप्पांची आठवण केली, तर त्याच्यावरून आम्हाला समजलं हे सगळ्या गोष्टी. तर खरंच आहे की दोघांमध्ये समजा वाद होत असेल किंवा तर एक जण थोड्या वेळ तरी मौन धारण करून म्हणजे ऐकून घेतलं, तर ते गैरसमज सुटतात. आणि योग्य वेळी म्हणजे ज्या वेळेस तो चिडला असेल किंवा तो काहीतरी विरोधात जात असेल, त्यावेळेस तुम्ही शांत बसा, मौनच धरा. नाही बोलायचंय, मनातही नाही, की बोलून घे बेटा, तू बोलून घे, माझी वेळ येईल तेव्हा मी बोलेल, मी सांगतो तुला, बोलून घे. असं पण नाही. त्याच्या भावना ऐकण्याची म्हणजे तयारी ठेवा. प्रयत्न करा. ठीक आहे. चौथा पॉइंट आहे, मौनातून मिळणारी स्थिरता काय असते. तर सतत जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा आपलं मन सतत उड्या मारत असतं. एक बोलून झालं, की अरे तेही बोलायचं राहिलं होतं. ते 2-4 अजून बोलायला पाहिजे होतं. नाही तो विषय काढला का मग तू ते बोलली. त्याच्यावर अगं ते त्याने माझ्यासोबतही असं केलं. हे बोलशील तुला पुढच्या वेळेस. म्हणजे किती लिटरली आपण ह्या शब्दावरून त्या शब्दावर, त्या ह्याच्यावरून विचारावर, त्या ह्याच्यावर उड्या मारत असतं मन. पण जेव्हा तुम्ही मौन प्राप्त करता आतून, तेव्हा मनाला स्थैर्य लाभतं. स्थिर होतं मन. मौनात असले तर तुमचे विचार स्पष्ट होतात. तुम्ही स्वतःला विचारता कारण त्याच्या समोरच्याच्या भावना समजल्या जातात. आता तुम्ही हे नका असं म्हणू, की माझ्या पण तर भावना आहेत. मग त्याने तर समजावं ना. उलट तोच माझ्यावर अन्याय करेल. तोच मला शिव्या देतोय आणि तोच माझ्यावर सगळं करेल. तोच चुकीचा वागतोय आणि मी मौन बसू. त्या क्षणामध्ये मौन बसा. कोण बरोबर आहे, कोण वाईट आहे हे मी नाही सांगत आहे किंवा त्याने का बरं असं करू नये. तो आपल्या क्लासमध्ये नाहीये ना. इथे आपला क्लास चालू आहे. म्हणजे असं समजा, की तुम्ही शाळेमध्ये जाताय, तुम्ही प्रश्नाचं उत्तर शिकताय, तुम्ही गणित सोडवायला शिकता आहात, तर तुम्हालाच गणित सोडवावा लागेल तो. तुमचा भाऊ किंवा तुमची बहीण नाही सोडवू शकणार, कारण ती शिकलीच नाही. सेम पॅटर्न तसंच आहे. आणि त्याचे मार्क आपल्यालाच मिळतील. आपणच आपल्या परीक्षेत पास होऊ. आपणच दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी, 10वी पर्यंत किंवा जे काही एज्युकेशन झालं आजपर्यंत तसं पोहोचतो. आपली परीक्षा दुसरं कोणीच देऊ शकत नाही. सेम तसंच आहे. तर मौनाबद्दलचं हे समजून घ्या, की मौनात बसल्यावर आपले विचार स्पष्ट होतात. आपल्याला निर्णय घेण्यामध्ये मदत होते, की काय घेतलं पाहिजे. तो समोरचा व्यक्ती बडबड करतो, जेव्हा आपण लिसनिंग करतो, तेव्हा समजून जातं, की त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय विचार आहेत. मग ते गैरसमज आहेत किंवा चांगले समज आहेत किंवा त्यांनी पर्मनंट समज ठेवले बघू. पण त्या गोष्टीला वेळ देणं खूप गरजेचं आहे. तुरंतच्या तुरंत तुम्हाला शब्दांची हे केलं तर तुमची ऊर्जा वेस्ट जाते आणि ती निगेटिव्ह पद्धतीने पडते. हो की नाही? हां, बरोबर. एकदम बरोबर. की जेव्हा तो समोरचा व्यक्ती शांत होतो, तेव्हा आपण त्याला समजून म्हणजे सांगू शकतो. है ना? पण त्यावेळेस मात्र त्याचं ऐकून घेणं, लिसनिंग म्हणजे खूप मोठी पॉवर आहे बरं का. आणि लिसनिंगसाठी मौनातच बसावं लागतं. मौन म्हणजे आतूनही बडबड नाही किंवा बाहेरूनही बडबड नाही. लिसनिंग म्हणजे कंप्लीटली त्याच्यासोबत एकरूप होणं समोरच्या व्यक्तीसोबत. मग तो पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, ही नंतरची गोष्ट. पण कंप्लीटली त्याच्यासोबत एकरूप होणं म्हणजे मौन. आणि तेव्हाच आपल्याला आपले निर्णय घ्यायला मदत होत असते. म्हणून बघा नेहमी मोठे जे लोक असतात, संत, महात्मे लोक असतात, नेते लोक असतात, हे नेहमी जास्त वेळ मौनात राहून निर्णय घेतात. जेव्हाही म्हणजे बोलायचं असेल तरी म्हणजे ते खूप पॉज घेऊन बोलतात. विचारपूर्वक बोलतात. कारण मौन जेव्हा असतं ना, तेव्हा आपण आत्मपरीक्षण म्हणजे मी स्वतःचं परीक्षण करून घेते, की मी काय बोलतेय? माझ्या बोलण्याने काय परिणाम होणार आहे? किंवा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह हे सगळ्या व्यवस्थित त्याच्यामध्ये विचार विचार आपले म्हणजे विचारवंत काय म्हणतात विचार विश्लेषण होत असतं त्याच्यावर. आणि हे एका दिवसाचं नाहीये, की आज मी सांगितलं आणि उद्या तुम्ही बदलले असं नाही होत. तुम्हाला हळू-हळू, हळू सवय लागते त्याची. तो पॅटर्न बनतो आपला आणि मग त्याच्यामध्ये स्थैर्य येतं आणि ती जबाबदारी आपण स्वीकारतो आणि ती एक मॅच्युरिटी लेव्हल समजते. तो शांतपणे ऐकतो आणि मग उत्तर देतो आणि त्याच्या म्हणजे हालचालीवरूनच तुम्हाला मॅच्युरिटी समजेल. नाहीतर काही लोकं अशी असतात, की इकडे बोलत नाही समोर तर तो 10 शब्द बोलतो.
किंवा मी माझं काही सांगते, तुम्ही तुमचं काहीतरी पटकन त्याच्यामध्ये सांगतो. अरे पण समोरच्याचं दुखत आहे का? किंवा काय असतं? किंवा मग असे म्हणतात, "तुझं एवढंसच आहे? अरे माझं तर त्याच्यापेक्षा जास्त आहे. तू काय असं करशील गं?" असं. तर असं नाही करायला पाहिजे. समोरच्याला कंप्लीटली समजून घ्यायचं आहे. कुठपर्यंत समजून घ्यायचं? कुणाकुणाला समजून घ्यायचं? सगळ्यांना समजून घ्या. कारण तुम्ही शिकता आहात. तुमचं जीवनाचं स्तर आपल्याला वाढवायचं आहे. आपल्याला आपली एनर्जी वाढवायची आहे. हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये द्यायची आहे. आपल्याला आपली पॉवर, आपली शक्ती वाढवायची आहे. लोकांची नाही. है ना? हां, ज्यांना नाही वाढवायची ते तर मग नॉर्मली जे आहे ते चालू ठेवा. काही प्रॉब्लेम नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणते ना, की तुम्ही बोलणं तुमचं मला आवश्यक असतं किंवा मी जे समजवते ते तुम्हाला कितपत समजते हे मला समजणं आवश्यक असतं, की खरंच परिवर्तन होतेय का? खरंच त्या गोष्टीचा उपयोग होतोय का? तर अशा पद्धतीने. तर मला खरंच सरांनी सांगितलं, की तुमचं म्हणजे तुमच्या ह्याच्यातली म्हणे सोन्याची अंगठी काहीतरी असे चिखलात पडली तर तुम्ही सोडून देणार का? तर म्हटलं, "नाही ना सर, ते इतके महाग सोनं आहे." मग म्हणे, "तुम्ही जे ज्ञान देताय ते असं चिखलात पडलं, तर तुम्हाला परवडेल का? मग त्यापेक्षा तुम्हीच मौनमध्ये राहा ना, कशाला हे करताय?" म्हणजे असं माझे कोच मला म्हणाले. तर म्हणून मी तुम्हाला पण, की जिथे मौन म्हणजे अगदी शांत राहणं, मुठ ऐकणं, ते पण नाहीये. ठीक आहे? तर हे समजून घ्या थोडंसं. तर आणि 5वा पॉइंट आहे आध्यात्मिक शक्ती आहे ही. मौन म्हणजे आध्यात्मिक शक्ती. आध्यात्मिक शक्ती म्हणजे आतून येणारी, हे बाहेर क्रिएट नाही करता येत तुम्हाला. हे तुमच्या आतमध्ये आहे ही शक्ती. ती शक्ती दाखवायची आहे आपल्याला. जे आपण म्हणतो ना, सगळं तुमच्याच आतमध्ये शक्ती आहे. आपण खूप ऐकलं असेल व्हिडिओज हे ते वगैरे. आणि तुमच्याच आतमध्ये शक्ती आहे. मग आपल्याला वाटते असं काहीतरी येईल का आतमध्ये? हां, मला ना पांढरा प्रकाश दिसला, मला काहीतरी रेज दिसले, मला कलर दिसले. कसं सांगतात. पण याला नाही शक्ती. तुमचे चक्र जागृत झाले म्हणजे चक्रांमध्ये जो स्वभाव आहे, तुम्हाला मी जे सांगितलं होतं, काय भावना आहेत, त्या भावनांना तुम्ही ॲक्शनमध्ये आणताय म्हणजे तुमची शक्ती जागृत आहे. तर आध्यात्मिक शक्ती म्हणजे तुमच्या आतमध्येच असलेली शक्ती तुम्ही जागृत होताय. स्वतःलाच बघतात आहे. तर प्राचीन काळापासून साधक म्हणा, ऋषी-मुनी म्हणा किंवा योगी हे मौन व्रत पाळत होते. नेहमीच त्यांचं म्हणजे जेव्हा आजही विपश्यना ज्यांना आलं ना, तर नक्की करा विपश्यना. खूप सुंदर त्याच्यामध्ये म्हणजे भगवान बुद्धाचं ज्ञान जे जपून ठेवलेलं आहे, ते म्हणजे सांगितलं जातं. मला पण मी पण आता हे केलेलं आहे, जे इगतपुरीला जाण्याचं हे केलेलं आहे. माझं तर झालेलं आहे 2-3दा. पण तरी आता इगतपुरीला एकदा जाण्याची माझी खूप इच्छा आहे. तर नक्की करा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल हे मौन व्रत आणि कसं-कसं आपल्या आतल्या भावना निघतात आणि काय-काय म्हणजे होतं भयानक म्हणजे आणि ते प्रॅक्टिकल आहे सगळं. खूप सुंदर आहे. तर मौन म्हणजे आत्मशक्तीचा स्रोत आहे तो. आत्मशक्ती म्हणजे माझ्या आतमध्ये जी शक्ती आहे, त्या शक्तीला आपण प्रस्तुत करतोय. म्हणजे स्रोत म्हणजे एक मार्ग, पाईप जसं पाणी वाहून नेण्याचं, तसं ही आत्मशक्तीचा स्रोत आहे. तर सतत म्हणजे बोलणं थांबवलं तर मनाचा आवाज ऐकायला येतो. म्हणजे जे अ, आपण आतमध्ये सतत बोलत असतो. तर त्या बोलण्याला सतत थांबवता आलं पाहिजे. थांबवता येणं म्हणजे जसं मी काल तुम्हाला सांगितलं, की तुमच्यामध्ये येतात, विचार येतात, विचार येतात. फक्त त्या विचाराला एक बघायचं आहे, लेबलिंग करायचं तर तो विचार थांबून जातो किंवा तो डिलीट म्हणजे असं निघून जातो. तर त्यालाच म्हणजे काय म्हणतात, की त्याला थांबवणं होऊन जातं. आणि खूप ताकद नाही लागावं लागत. खूप काही हे नाही करावं लागत. त्याला बघता हे सराव करावा लागतो. सराव करता हे इतकं ऑटोमॅटिक होऊन जाईल, की जसं आता तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात किंवा निगेटिव्ह आपणच आपल्याशी बोलतो, हे सगळं किती आपोआप होतंय ना, ते आपोआप चुकीच्या डायरेक्शनने आपल्याला म्हणजे समज मिळाली लहानपणापासून म्हणून तसे विचार येतात. आता आपल्याला ती समज घेऊन फक्त त्या विचारांची डायरेक्शन बदलवायची आपल्याला बस. बाकी विचार तर येणारच आहे. जिवंत आहोत, विचार येणारच आहे. तर ते मौन म्हणजे थोडंसं स्तब्ध होता आलं पाहिजे आणि जेव्हा आपण स्तब्ध झालं, तेव्हा आपण त्या मौनातच आपल्या स्वतःला "मी कोण आहे?" हा प्रश्न विचारतो. म्हणजे ज्याला आपण म्हणजे मी म्हटलं विचारांना दिशा देण्याचं सांगते मी तुम्हाला. तर त्या मौनातच "मी कोण आहे? माझं खरं सुख कुठे आहे?" हे स्वतःला विचारा. आतूनच तुम्हाला उत्तरं मिळतील. तुम्हाला कोणी सांगू शकत नाही. मी तुम्हाला हे नाही सांगू शकत. मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवते, की मी असं शिकले, मला असं समजलं किंवा मला असं शांतता वाटली, माझ्या मनातलं मी शोधलं.
मी कितीही तुम्हाला रंगवून सांगेल, कितीही स्टोरीज सांगेल, पण तुमची अनुभूती ही तुमचीच राहील. सेम जसं मी रेकीचं सांगते. रेकी म्हणजे काय आहे? हेच आहे सगळं. तुम्हाला आतमध्येच शक्ती आहे. त्या शक्ती तुम्हाला फक्त जागृत करायचंय. बाकी सगळं आणि सरेंडर पण करता आलं पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगते, की तुम्हाला काय पाहिजे? चिठ्ठी बरेच प्रकार सांगितले मी. चिठ्ठी करा, व्हिज्युअलायझेशन करा, बॉक्समध्ये टाका, हे करा, ते करा, लिहा. तुम्ही म्हणजे सिम्बॉल्स टाका. आणि व्हिज्युअलायझेशन करा आणि त्याला नंतर सरेंडर करून टाका. म्हणजे सरेंडर म्हणजे ती भावना देऊन टाका. तरी सुद्धा मला बरेच लोकं असं सांगतात, की "मॅडम इतके दिवस झाले, रेकी टाकली, माझं झालंच नाही, ते झालंच नाही." म्हणजे तुम्ही सरेंडरच केलं नाहीये. ते होतच वेळ लागेल. वेळ प्रत्येक गोष्टीची वेळ असते. तर हे मौन म्हणजेच स्वतःला शोधणं, स्वतःचं सुख कुठे आहे ते सरेंडर करणं म्हणजे हे बघा म्हणजे काय असतं, जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या नोकरीसाठी तुम्ही रेकी टाकताय. आता ॲक्चुअली आपला सब्जेक्ट रेकीचा नाहीये, पण आता रेकीचे स्टुडंट आहात तुम्ही म्हणून मी सांगते, की एखाद्या नोकरीसाठी तुम्ही म्हणजे फायनान्ससाठी तुम्ही रेकी टाकता. लिहिलं, मला याचा आला याचा जॉब पाहिजे किंवा असा इतका पैसा पाहिजे असं आहे आणि तसं टाकलं. आणि मग 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, पैसा आला नाही. मी टाकलं, अरे पैसा आला नाही. अरे अजून तर अरे माझी रेकी काम करते का? नाही. मी मॅडमलाच सांगते, की माझं ते काम होऊन जाऊ दे. म्हणजे तुम्ही सरेंडर केलं का ती गोष्ट? सरेंडर केलंच नाही. म्हणजे जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्हीच धरून आहे. तुमच्याच हातात आहे. तर तो कसा करणार? जसं तुम्हाला काही नोटीस आली जसं बॉसने काहीतरी म्हटलं, तर तुम्हाला तो जाऊन द्यावा लागेल ना, तिथे सबमिट करावं लागेल ना. सबमिट केल्यानंतर मग रिसिव्हड म्हणून तो जास्तीत जास्त उत्तर देईल आणि काम तर तुमचं होईल ना. सेम तसं आहे ब्रह्मांडामध्ये. तर मौनात ह्या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. सरेंडर मौन म्हणजे सरेंडर आहे एक प्रकारचा. भक्ती, ध्यान किंवा साधना हे जे आता मी सांगितलं तुम्हाला रेकी, हे सगळं ध्यान साधनाच आहे. भक्ती म्हणजे विश्वास आहे, त्याच्यावर श्रद्धा आहे त्या गोष्टीवर, की हो मी एक सबमिट केलं, ते काम होईलच आणि समजा काम नाही झालं ते सुद्धा माझ्या चांगल्यासाठीच आहे. हे समजणं म्हणजे सरेंडर करणं. अजून झालंच नाही, अजून झालंच नाही, अजून झालंच नाही. म्हणजे आपणच आपल्या कामामध्ये ब्लॉकेजेस आणतो. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे आहे. तर आजचं तुम्हाला एक होमवर्क मला सांगायचं आहे, की आजचा म्हणजे होमवर्क एक आहे, की कमीत कमी 1 तास विपश्यनामध्ये तुम्हाला 24 तास बोलायचं नसते. बोलायचंच नसते 8-10 दिवस. म्हणजे माहितीये तिथून निघाल्यानंतर घरी आल्यानंतर ना जीभ पलटायला सुद्धा जीभ अशी जड होऊन गेलेली असते. तर म्हणजे अशी अनुभूती येते. तर आजचा गृहपाठ हाच आहे, की कमीत कमी 1 तास अनावश्यक बोलणं टाळा. अनावश्यक. शांत बसा आपल्या रूममध्ये. ध्यानधारणा करा. स्वतःमध्ये बघा. आतमध्ये काय बोलते त्याच्याकडे बघा किंवा ते बोलणं सुद्धा थांबवा किंवा मग त्याला लेबलिंग करा. म्हणजे मी जे एका दिवशी सांगते ना त्याला ॲड होतंय बरं का हे सगळं. हां. आता मी काल म्हणजे तुम्हाला 5-10 मिनिटं सांगितलं, पण आज थोडंसं 1 तास करा. वेळ वाढवा. अगदी सायलेंटली आणि हे एका दिवशी करायचं नाही, आता करत राहायचं. हे आपण जे म्हणजे शिकतोय ना हळू पॉइंट मी सांगतेय आणि हळू त्याच्यामध्ये वाढ करत जायचंय आपल्याला. ठीक आहे? तर अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला हे करायचं आहे किंवा आपल्याला काही जे समजा बोलायचंही असेल, स्वतःशी काही बोलणं येत असेल, तर त्याला हे बघा, की आपले शब्द सुखद आहेत, की आपलं मन सुखद वाटतं आपल्याला किंवा कोणाला कसं बोललो, स्वतःला शब्द ते सुखद वाटले का? की दुसऱ्यांना पण सुखद वाटले का? ह्या पद्धतीचे विचारांना डायरेक्शन द्या, समजा त्याच्यामध्ये आलं तर. हा तुमचा गृहपाठ आहे. कोणत्याही वेळेस करा. पण करा स्वतःसाठी 1 तास काढा. आणि मला उद्या तुम्ही अनुभव सांगा, की तुम्हाला अस्वस्थ वाटलं, की शांत वाटलं, की जे चुलबुली वाटलं, की बोरिंग वाटलं, जेही असेल ते स्पष्ट बोला, की मला नाही समजलं, मला नाही आवडलं बुवा, मी काही चूप बसू शकत नाही. असं पण सांगा, काही फरक पडत नाही. पण बोला तुमच्या शेअरिंगने म्हणजे काय होईल, की काय माहिती अजून काहीतरी वेगळं निघून जाईल आणि काहीतरी वेगळं तुम्हाला समजेल आणि तुमच्या शेअरिंगनं इतरांना काहीतरी समजून जाईल. त्यामुळे इथे तुम्ही बसताय ना, तर पूर्ण फुल फोकसने बसा. फुल पार्टिसिपेट करा. बघा तुम्हाला मजा येईल. ठीक आहे? तर
चला आज आपण आता एक मेडिटेशन घेऊया आपण. तर शांतपणे बसा. एक म्युझिक लावते आहेस. शांतपणे हालचाल न करता व्यवस्थित शारीरिक अशी पोझिशन घेऊन बसा. कम्फर्टेबली बसा. मनातल्या मनात स्वतःशी बोला. जोही विषय येत असेल तो बोला. आणि ते बोलताना लक्ष द्या. मुलांना काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या होत्या ते बोलू शकता. तुमच्या मिस्टरांशी नवरा बायकोचं काही संभाषण असेल ते बोलू शकता. ज्याही भावामध्ये बोलायचं ते बोला. भाव जे तुमच्या मनात येतात, जे वाटतं ते बोला. क्षणात स्वतःला स्टॉप करा आणि फक्त मौनात बसा. मनातल्या मनातही काही बोलायचं नाही. स्टॉप करा स्वतःला.
होऊ द्या, पण त्यात गुंतायचं नाही. स्क्रीनवरचे ऍडव्हर्टाइजमेंट जातात, तसे ते विचार हलकेच निघून जातात. आता स्वतःला विचारा की तुम्ही जे मनातल्या मनात बोलत होते ते शब्द सुखद होते की मौन सुखद होतं? जिथे तुम्ही काहीच क्रिएट केलं नाही ते मौन, आणि जिथे तुम्ही स्वतः मनातल्या मनाशी स्वतःतल्या मनातल्या मनात बोलले तरी तरी ते शब्द होते. या दोन मधला फरक बघा. तुमच्या लक्षात आलं असेल की मौन जास्त सुखद असतं. मौनात आपण मी कोण आहे, माझं खरं सुख कुठे आहे, असे प्रश्न विचारून आपल्या विचारांना सुद्धा दिशा देऊ शकतो आपण. मौनाचं खूप महत्व आहे, कारण मौन म्हणजे आत्मशक्तीचा स्रोत आहे. आणि आत्मशक्ती म्हणजेच आपल्या आतमधली शक्ती, जी आपल्याला जीवनामध्ये सहचारिणीसारखी आपल्या उपयोगात पडते किंवा आपल्याला जीवन मार्ग दाखवते, जीवन सफल करते. मौनात विचार स्पष्ट होतात, निर्णय घेण्यात मदत होते, आत्मपरीक्षण करता येतं. मौन म्हणजे ऊर्जेची बचत. खरंच आपण मौनाची शक्ती, खरी शक्ती जाणून घेतली. मौन आपल्याला ऊर्जा देतं, मौन आपली नाती सुधारतं, मौन मनाला स्थिर करतं, आणि मौन मनाला आत्मशक्ती आपल्या आतली जागृत करतं. हलकेच वातावरणाप्रती जागृत व्हा. आणि हळूवारपणे डोळे उघडा.
छान. बढिया. तर खरंच मौनाचा अनुभव घ्या आणि त्याच्यातून जी ताकद मिळते आपल्याला, आत्मशक्ती मिळते, ती अनुभवा. नोकरी हवी असेल तर अभ्यास करून येस. हे विद्यार्थ्यांचे हां, एक मिनिट मेसेज चालला गेला ना. नोकरी हवी असेल तर अभ्यास करून इंटरव्ह्यू द्यावा लागेल. त्यामध्ये आपल्याला समोरच्याचं समाधान झालं तरच सिलेक्शन होईल. पण प्रयत्न नाही केला तर आपोआप काहीच होणार नाही. म्हणून प्रयत्नामध्ये राहायला हवे. विद्याताई म्हणतात ते बिलकुल बरोबर. एक्झॅक्टली. है ना? तर ॲक्शन शिवाय होणार नाही. माइंड म्हणजे विचार, बॉडी म्हणजे ॲक्शन आणि सोल म्हणजे ती एनर्जी. 90% एनर्जीचं काम आहे. पण तरी पण 10% तुम्हाला काही करावं लागेल. तर त्या 10% मध्ये आपण हे सगळं करतोय, शिकतोय. तर बघा तो आध्यात्मिकता किती द्यायला तयार आहे. पण आपलं म्हणजे 10% माझ्यामध्ये ब्लॉकेजेस असतात. आपण जेव्हा पाईपनी पाणी टाकतो, काय असतं एखादा खडा असतो, पण बाकी पूर्ण पाईप ओपन असतं. पण त्या एखाद्या एवढ्याशा खड्यामुळे पूर्ण पाईप ब्लॉक होऊन जातो. सेम तसं आहे, की आपल्या एखाद्या निगेटिव्हिटीमुळे किंवा एखाद्या न समजल्यामुळे पूर्ण आपण सिस्टम ब्लॉक करून ठेवतो. आणि आपल्याला वाटतं, की देव आपल्याला देतच नाही काही. जसं काही देवाने माझ्यासाठी दरवाजेच बंद करून ठेवले इथपर्यंत आपण म्हणतो. किंवा असंही म्हणतो, की "तो माझं ऐकत नाही, मी त्या मंदिरात जात नाही, मी आता काही पूजत नाही, मी सगळं सोडलं." असेही काही असतात ना लोकं. तर बघा आपण कसं आपणच आपले ब्लॉकेजेस करून ठेवतो आहे. ही गोष्ट सत्य आहे अशी. ठीक आहे? तर आता तुम्हाला काही बोलावसं वाटत असेल तर नक्की बोला, शेअर करा. काय बोलायचंय बोला. येस. बोलायचंय कोणाला? येस कीर्ती बोल. पण आज म्हणजे जसं आपला क्षमाशीलतेचा हे झालंय सेशन, तेव्हापासून जी प्रॅक्टिस चालू आहे ना, ते आत्ता मी लिसनिंग मोडमध्ये येत चालली आहे. आणि त्याचे जे काही फायदे आहेत, ते आत्ता तुम्ही जे एक्सप्लेन केले, फायदे म्हणण्यापेक्षा जी आत्मिक शांती मिळते, आपण एखाद्याला समजून घेऊ शकतो आणि त्यात आपलंही म्हणजे एक काय म्हणतात, एक बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हं. त्याची जाणीव होते आणि खूप छान वाटतं त्याच्यामुळे खूप हलकं वाटतं. कळतं की आपण किती चुका करत होतो आणि हं. काय करायला हवं होतं. हं. सगळं लक्षात येतं ते आता. प्रत्येक म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये कळतं की नाही आता हे नाही करायचं. आता हे जे आपण शिकायला मिळालंय ना, जे आपण मागितलंय आपल्याला मिळतंय, तर त्याचा खरंच सराव करायचा, अभ्यास करायचा आणि स्वतःला पॉलिश करून बाहेर एक्झॅक्टली. निघायचंय. एक्झॅक्टली. खरंच आणि मी जे छान पॉइंट्स आहे. पाठवते ना तुम्हाला मेसेजमध्ये ते पॉइंट्स पण लिहून घ्या. म्हणजे लिहून ठेवा. तुमची हो, डायरी करा छान. कारण काय असं हो. ऐकलं ना आपण विसरून जातो आणि आज ऐकलं उद्या संपलं. तसं नाहीये. हा पूर्ण आपल्याला जीवनभरामध्ये एक्झॅक्टली त्याच्यात ॲक्शनमध्ये आणायचं आहे. तुम्हाला त्या हं. नोट्स लिहिणं किंवा ते वाचणं, त्या अनुभव करणं, जे मी ध्यान पद्धती सांगते ते करणं खूप गरज आहे. ज्ञान आणि ध्यान दोन्ही गोष्ट पाहिजे. ठीक आहे? तर सिरियसली घ्या. काही कठीण नाहीये. सहज सोपं आहे. खूप सुंदर आहे. काही कठीण नाही विशेष. आणि हे कारणं देऊच नका, की मला वेळ नाहीये, असं नाही. मी तुम्हाला सगळी सोय देते आहे, की रेकॉर्डिंग देते आहे. मला केळकर सरांनी तर रेकॉर्डिंग पण देऊ नका म्हटलं. पण माझ्या मनाला ते होत नाही. पण ठीक आहे. तर मी थांबवते.